नमस्कार मित्रांनो, 15 ऑक्टोबरला आपण आपल्या शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करणार आहोत. ज्यांच्या जयंती प्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम साजरा करणार आहोत असे आपले लाडके दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्याविषयी आज आपण माहिती बघूया. मिसाईल मॅन म्हटलं की एकच नाव डोळ्यासमोर येतं आणि ते म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं. त्यांचं पूर्ण नाव अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वर येथे झाला. एकूण 7 बहीण भाऊ असलेले अब्दुल कलाम यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपूरला पूर्ण केले. त्यांना गणिताची खूप आवड होती. गणिताच्या ट्युशनला जाण्यासाठी ते सकाळी 4ला उठून आंघोळ करून जात असे. ट्युशनवरून आल्यानंतर ते सायकलवरून वर्तमानपत्रे विकत असे व त्यानंतर तयारी करून शाळेत जात असे. अशा कठीण परिस्थितीत त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे BSc झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. मात्र प्रवेशासाठी लागणारे पैसे सुद्धा त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्या बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले व अब्दुल कलामांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. त्यांना पायलट व्हायचे होते. जागा मात्र 8 होत्या व कलामांचा नंबर 9 आला. त्यामुळे ते पायलट बनू शकले नाही. 1963 मध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेत इस्रो मध्ये ते सामील झाले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी डॉक्टर कलाम पुन्हा DRD मध्ये आले. आपला भारत सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने सक्षम व्हावा असे त्यांना नेहमी वाटायचे. म्हणून क्षेपणास्त्र बनविण्याचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतला. त्यांना भारतीय क्षेपणास्त्र प्रणालीचे जनक म्हणतात. त्यांनी अग्नी या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. या कामासाठी जगभरातून त्यांचं कौतुक झालं. सर्व जग त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखू लागले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करत असताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. 11 मे व 13 मे 1998ला पोखरण येथे त्यांनी परमाणु बॉम्बचे परीक्षण केले व सर्व जगात भारत एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून उदयास आले. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील होते. त्यांना रुद्रावीणा वाजविण्याचा व मुलांशी गप्पा मारण्याचा खूप छंद होता. त्यांना कॉलेजच्या युवकांशी विज्ञान विषयावर हितगुज करायला खूप आवडायचे. त्यांच्या विज्ञान क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल 1997 मध्ये भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना देश विदेशातील अनेक सन्मानाने सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यांनी लिहिलेले विंग्स ऑफ फायर हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले. हे सर्व करत असतानाच देशातील सर्वोच्च पदावर ते पोहोचले. 25 जुलै 2002 रोजी त्यांनी भारताच्या 11व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली व पुढचे 5 वर्षे त्यांनी भारताचे राष्ट्रपती पद सक्षमतेने भूषविले. त्यांना भारताला एक संपन्न राष्ट्र बनवायचे होते. 2020 पर्यंत भारत एक महासत्ता होणार हे त्यांचे भाकीत होते. त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात भारताला सर्वोच्च स्थानावर न्यायचे होते. अशा या महान विभूतीने आपला शेवटचा श्वास 27 जुलै 2015 रोजी शिलाँग येथील IIMच्या कार्यक्रमात घेतला. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते अचानक कोसळले.
व रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. अशा या थोर आत्म्यास कोटी कोटी प्रणाम.